देवानी महादेवाने नंदीचा घोडा करून स्वर झाली मल्हारी मला शिवत करायला चालली मग या महादेवाने शनिवार आणि रविवारच्या रात्रीला मनी आणि मल्ले दैत्य मारला म्हणून या देवाला मल्हारी नाव रे पडलं शनिवार रविवारच्या रात्रीला या देवाने मनी आणि मल्ले दैत्य मारले म्हणून याला काय म्हणतात मल्हारी तसे जर शास्त्रात पाहिले त्या देवाला 5 नाव आहे किती 5 कोणी याला मल्हारी म्हणतं कोणी याला मार्तंड म्हणतं कोणी याला खंडोबा म्हणतं करड साताऱ्यामध्ये जर गेलो ना या देवाला ज्योतिबा नावानं ओळखी त्या महाराज खंडोबाला दिलं भंडारे ज्योतिबाला तर गुलाबी आणि 5वं नाव मुसलमान समाजामध्ये याला मलूक खान म्हणतात आहे का कोणी मल्हारी कोणी मारतात कोणी खंडोबा करड साताऱ्यात ज्योतिबा आणि मुसलमान समाजामध्ये मलूक खान किती नाव आहे देवाला 5 मलूक खान मल्हारी का मलूक खान मल्हारी मलूक खान मल्हारी का मलूक खान मल्हारी किती नाव आहे देवाला 5 तसे देवाला बाय काय पाहिजे किती 5 आपण म्हणतो माळसा बनवा पण लक्षात ठेवा तसे शास्त्रात 5.5 पण नाव 5 म्हणून देवाला पाय का 5 कसे आहे काय 5.5 सुद्धा तुम्हाला सांगतो अरे तुमच्या मनात शंका पाचवीचे
म्हणतो मी पुन्हा आर्य श्री शंकराची येदयेला जगच्या दोरीच्या देवाची वाटे झाला सासऱ्याच्या देवाची वाटे झाला आर्याच्या दोरीच्या देवाची वाटे झाला आर्याच्या दोरीच्या देवाची वाटे झाला बादवीच्या देवाची वाटे झाला या सासऱ्याच्या देवाची वाटे झाला आर्याच्या दोरीच्या देवाची वाटे झाला या सासऱ्याच्या देवाची वाटे झाला आर्याच्या दोरीच्या देवाची वाटे झाला या दोरीच्या देवाची वाटे झाला या बादवीच्या देवाची वाटे झाला या बादवीच्या देवाची वाटे झाला जशी देवाला नाव पाच आहे तशा बायका पाच आहे आणि 5.5 बायका का म्हटले देवाला माहिती का ज्या टायमाला देव चंदनपूरला निघाले होते दावडी गावात गेले महाराज आणि दावडी गावात गेल्यानंतर खंडोबा देव झोपले होते दावडी गावामध्ये गेल्यावर देव झोपले होते देवाला कोणी पैसा दान केलं कोणी वस्त्र दान केलं कोणी सोनं दान केलं त्या ठिकाणी कृष्ण भगवंत बळीराम दादा आला कृष्ण भगवंत बळीराम दादा म्हणतो आपल्या जवळ देवाला द्यायला काय दावडी गावामध्ये कृष्णाने आणि थोरला बंधू बळीराम दादा यांनी काय केलं हातातली बासरीची मुरली खंडोबाच्या चिरणी अर्पण केली दावडीमध्ये देव झोपेतून उठले देव म्हणलं पैसा कामाई सोनं कामाई वस्त्र कामाई ही मुरली काय काम येणार नाही पंढरी मध्ये हात घातला कशा नावाने जपला तपला बाबा मुरलानी साजला आणि त्या मुरलीवर फेकून मारला आणि त्या मुरलीची अर्धंगी मुरली बनवली अर्धंगी कळलं ना तुम्हाला अर्धंगी मग तिला म्हटलंय महाराज मुरली खरी मुरली मग तिला अर्धा मान दिलाय महाराज तसे बापू आपण म्हणतो ना देवाच्या गळ्यामध्ये सैली भंडारी मधून भंडारकारला कशा नावाने जपला तपला बाबा वेदानी साजला भंडारी मधून भंडारकारला त्या मुरली उभी केली मग तिथं विचारलंय भंडारीच्या जाती किती त्याला 12.5 जाती खैऱ्याची बागाची निंबाची वनवाची गैऱ्याची आणि अर्धा मान त्या शास्त्रामध्ये ते अवघड म्हणून त्या ठिकाणी महाराज मलुमले युद्ध करायला देवते इकडे होते दैत्य 2 होते अरे कोणी मल्ल्याशी युद्ध करूनी देवाला घामलई आला नाही रामा
देवानी कशासाठी अवतार झाला होता म्हणे आणि म्हणले दैत्य मारण्यासाठी म्हणून म्हणले युद्ध करून या देवाला घाबले आला आणि देवाने महादेवाचा अवतार संपविलाय. मग या देवाने म्हणे आणि म्हणले दैत्य पुढे मारले पुढं बरं. कर्नाटक मध्ये धवलगिरी पर्वत महाराज आणि त्या धवलगिरी पर्वतावर या देवाने म्हणे आणि म्हणले दैत्य मारले म्हणून हे मल्हारी मारताना कर्नाटक मध्ये तयार झाले. झाले. मग कर्नाटक मध्ये देवाला मल्हारी म्हणू लागले. आपण म्हणतो ना हे माझ्या कानाड्या मल्हारी. कानाड्या का म्हटलं तर हा देव कर्नाटक मध्ये होता महाराज. हे तुमच्या मांडीवरचं लेकरू उठवा